हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओद्वारे रायटिंग स्किलचा एक नाविन्यपूर्ण घटक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. आभासी संदेश तयार करणे. ड्राफ्टिंग तयार करणे. अ व्हर्च्युअल मेसेज, आभासी संदेश. तर या व्हिडिओमध्ये आपण संवादाचे प्रकार, आभासी संवाद म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते, त्याचा सर्वसाधारण आराखडा कसा आहे आणि एक उदाहरण अभ्यासणार आहोत. तर क्रमशः सर्वप्रथम आपण पाहूया संवाद म्हणजे संवादाचे प्रकार आणि व्हर्च्युअल संवाद म्हणजे काय. संवाद म्हणजे कम्युनिकेशन. Communication can be broadly classified into following forms. जसे ओरल कम्युनिकेशन, हे कम्युनिकेशन प्रत्यक्ष समोरासमोर असताना केले जाते. रिटन कम्युनिकेशन हा लेखी स्वरूपातील संवाद या ठिकाणी असतात. व्हर्च्युअल कम्युनिकेशन यामध्ये अनुपस्थित लोकांशी केलेले संवाद याचा समावेश होतो. व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन? आभासी संदेश म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्यासमोर उपस्थित नसलेल्या लोकांशी संवाद साधतो तेव्हा त्याला आभासी संवाद असे म्हणतात. जे लोक आपल्यासमोर उपस्थित नाहीत परंतु त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत आधुनिक साधनाच्या सहाय्याने, त्याला आभासी संवाद असे म्हणतात. When we communicate with people who are not physically present in front of us, it is called virtual communication. मग हे कम्युनिकेशन कधी सुरुवात झाले? This communication started with the invention of telephone, the webcams म्हणजे वेब कॅमेरा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. This communication includes the use of technology, audio video technology, to communicate with people who can be nearby. For example, in the next room, in neighborhood, or we can communicate with people who can be far away in other villages, other state, in other country. अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती आपल्यापासून दूर असतात, आपल्या समोर उपस्थित नसतात, अनुपस्थित असतात, अशा लोकांशी संवाद साधण्यासाठी आभासी संवाद या प्रकाराचा वापर केला जातो. तर या व्हर्च्युअल कम्युनिकेशनचे आपण फायदे पाहूया. तर पहिला फायदा आहे इट इज अवेलेबल विदिन अ क्लिक. या आभासी संवाद एका क्लिक सोबत आपण करू शकतो. इट मेक्स आवर लाईव्स इजियर. जीवन सुखकर बनलेलं आहे यामुळे. इट शेअर्स आवर इन्फॉर्मेशन इन सेकंड्स. एका सेकंदामध्ये आपण माहिती शेअर करू शकतो. इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह अँड टाइम सेव्हिंग टूल.
आभासी संवाद बघा, हे दोन आणखीन फायदे होतात. कॉस्ट इफेक्टिव्ह आणि टाइम सेव्हिंग टूल आहे. इट इज ऑल्सो अवेलेबल 24 hours इन अ वीक. म्हणजे सतत अवेलेबल असणारा हा संवादाचा प्रकार आहे. तर आता या ठिकाणी आपण यानंतर या संवादाचा जनरल फॉर्मॅट पाहणार आहोत. जनरल फॉर्मॅट ऑफ अ व्हर्च्युअल मेसेज. तर यामध्ये 5 पॉईंट्स म्हणा किंवा 5 स्टेप्स आहेत. तर सर्वप्रथम यामध्ये तारीख लिहिली जाते, त्यानंतर वेळ, तिसरा मुद्दा असतो नेम ऑफ अ पर्सन टू whom द मेसेज इज डायरेक्टेड. नेम ऑफ अ पर्सन टू whom द मेसेज इज डायरेक्टेड. ज्या व्यक्तीला संदेश पाठवायचा आहे तो व्यक्ती, यालाच इंटेंडेड रिसिव्हर ऑफ द मेसेज असे म्हणतात. इंटेंडेड रिसिव्हर म्हणजेच अपेक्षित रिसिव्हर. ज्या व्यक्तीला मेसेज देणे अपेक्षित आहे तो व्यक्ती. चौथा महत्त्वाचा मुद्दा किंवा स्टेप्स आहे बॉडी ऑफ द मेसेज. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, बॉडी ऑफ द मेसेज. आणि बॉडी ऑफ द मेसेज झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक मुद्दा लिहायचा असतो, तो म्हणजे नेम ऑफ द रायटर. यालाच सेंडर ऑफ द मेसेज असे म्हणतात. मेसेज पाठविणारा. अशा प्रकारे जनरल फॉर्मॅट आहे. तारीख, वेळ, संदेश प्राप्तकर्ता, संदेशाचा मुख्य मजकूर आणि शेवटी 5 क्रमांकाला आहे संदेश पाठविणारा. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे बॉडी ऑफ द मेसेज कशा प्रकारे लिहिली जाते. पॉइंट्स टू रिमेंबर व्हाईल रायटिंग द बॉडी ऑफ द मेसेज. संदेशाचा मुख्य मजकूर लिहिताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आत्ता पाहूया. पहिल्यांदा तुम्हाला दिलेल्या संपूर्ण डायलॉगचं वाचन करायचं आहे आणि वाचन केल्यानंतर त्यातला असा एक डायलॉग शोधायचा आहे किंवा डायलॉग शोधायचे आहेत ज्यामध्ये संदेश दिलेला आहे, संदेश लपलेला आहे. फर्स्ट वी हॅव टू आयडेंटिफाय द डायलॉग ऑर डायलॉग्स इन विच द मेसेज इज गिवन. हे पहिलं काम करायचं आहे आपल्याला, की तो डायलॉग किंवा डायलॉग्स असतील अनेक तर ते शोधून काढायचे ज्यात संदेश दिलेला आहे. त्यानंतर फक्त मुख्य मुद्देच मेसेजमध्ये आले पाहिजेत. ओनली इम्पॉर्टंट पॉइंट्स शुड बी रिटन इन मेसेज. इम्पॉर्टंट डिटेल्स शुड बी रिटन इन मेसेज. इम्पॉर्टंट डिटेल्सच त्यामध्ये असले पाहिजेत, ते पण 50 शब्दापेक्षा कमी शब्दामध्ये हे डिटेल्स आपल्याला लिहायचे आहेत. मीन्स वी हॅव टू राईट द मेसेज विदिन 50 वर्ड्स. त्यापेक्षा जास्त शब्द असता कामा नये. नवीन माहिती यामध्ये ऍड करायची नाही. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. साधी सोपी भाषा वापरायची आहे आणि संदेशामुळे संभ्रम निर्माण होईल, गोंधळाची अवस्था निर्माण होईल असे काही शब्द वापरायचे नाहीत. वी हॅव टू यूज सिंपल लँग्वेज अँड अवॉइड दोज वर्ड्स
which create confusion or chaotic situation. गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारे शब्द वगळायचे आहेत आपल्याला. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचा वापर यामध्ये करणे आवश्यक आहे. इनडायरेक्ट स्पीच शुड बी यूज्ड. रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज्ड. तर इनडायरेक्ट स्पीचचा वापर करायचा म्हणजे काय करावं लागतं आपल्याला? म्हणजे यात माहिती मिळालेला पहिला रिसिव्हर जो असतो त्याला आपण द फर्स्ट रिसिव्हर म्हणतो. माहिती मिळालेला पहिला व्यक्ती, फर्स्ट रिसिव्हर. तो काय करतो? माहिती लक्षात घेतो, त्या माहितीवर प्रक्रिया करतो आणि त्यानंतर त्या माहितीतील महत्त्वाचे मुद्दे संदेशाच्या स्वरूपात अपेक्षित रिसिव्हरकडे पाठवतो. अपेक्षित रिसिव्हर म्हणजे इंटेंडेड रिसिव्हर, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीकडे पाठवतो. मग अशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीचचा वापर करणे खूप महत्त्वाचं आहे. तर ज्या व्यक्तीला माहिती मिळते तो दुसऱ्याचा संदेश तिसऱ्याला पाठवत असतो. दुसऱ्यानं दिलेली माहिती तिसऱ्याला पाठवतो. तर तो पहिला फर्स्ट रिसिव्हर असतो आणि तो अपेक्षित रिसिव्हरकडे म्हणजे इंटेंडेड रिसिव्हरकडे माहिती पाठवतो. तर आपल्याला जनरल फॉर्मॅटमध्ये पण सांगितलं की आपल्याला फर्स्ट रिसिव्हरचं नाव तिथं लिहायचं नाही, तर त्या ठिकाणी इंटेंडेड रिसिव्हर, अपेक्षित रिसिव्हर त्याचं नाव लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण जनरल फॉर्मॅट पाहिलेला आहे. या जनरल फॉर्मॅट नंतर आपल्याला एक उदाहरण अभ्यासायचं आहे. तर ते उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल, ते अभ्यासा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुमच्या समोर एक उदाहरण घेतलेलं आहे. यू रिसीव अ टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस. तुम्हाला आईच्या ऑफिसमधून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. व्हेन सी इज नॉट ॲट होम. जेव्हा आई घरी नाही. यू हॅव द फॉलोविंग कन्व्हर्सेशन विथ द स्पीकर. आणि खालील संवाद तुमचा त्या व्यक्तीसोबत झालेला आहे. बट यू हॅव टू गो फॉर युअर ट्युशन क्लास. तुम्हाला तुमच्या ट्युशन क्लाससाठी जायचं आहे. सो यू लिव्ह अ मेसेज फॉर युअर मदर. म्हणून तुम्ही तुमच्या आईसाठी एक संदेश ठेवणार आहात. राईट द मेसेज विदिन 50 वर्ड्स. तो संदेश 50 शब्दामध्ये लिहायचा आहे. युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. खालील माहितीच्या आधारे. डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. नवीन माहिती त्यामध्ये ॲड करायची नाही. तर प्रश्न असा आहे की आईच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन आलेला आहे. आई घरी नाही आणि तो बोलणारा व्यक्ती जो आहे त्याच्यासोबत तुमचे संवाद होणार आहेत तो स्पीकर. आणि तुम्हाला ट्युशन क्लासला जायचं असल्यामुळे तुम्ही आईसाठी एक मेसेज ठेवणार आहात. चला एकदा टेलिफोनचा संवाद पाहूया आणि त्यानंतर आपण मेसेज कसा तयार करायचा ते पाहूया. अंबुज, हॅलो. मिस्टर रस्तोगी, हॅलो, मे आय स्पीक टू मिस दीक्षित प्लीज. आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. आता अंबुज या ठिकाणी हॅलो म्हटलेला आहे आणि अंबुजला दुसरा कोणता व्यक्ती बोलत आहे? मिस्टर रस्तोगी.
मे आय स्पीक टू मिसेस दीक्षित प्लीज. आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. अंबुज, मॉम इज नॉट ॲट होम राईट नाव. मग अंबुज म्हणतो की आई काय घरी नाही आता. मिस्टर रस्तोगी, इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर अ मेसेज. मग त्यांना तुम्ही संदेश देऊ शकता का. इट इज अर्जंट. प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड. उद्याची जी मीटिंग होती तिचं वेळापत्रक बदलण्यात आलेलं आहे. आस्क हर टू चेक हर मेल. त्यांना त्यांचा मेल चेक करण्यासाठी सांगा. ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. आणि त्यांना सांगणं विसरू नका, कृपया हे विसरू नका. अंबुज, डोंट वरी, आय विल टेल हर ॲज सून ॲज शी रिटर्न्स. ती काळजी करू नका, ती येताच तिला मी हे सांगेन. 14 फेब्रुवारी 3:30 हा संवाद घडलेला आहे. आता फॉर्मॅटमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला 5 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर पहिली स्टेप्स होती आपली तारीख. तारीख या ठिकाणी दिलेली आहे. पहिल्या ओळीवरती तारीख लिहायची आहे. दुसऱ्या ओळीवरती वेळ लिहायचा आहे. बऱ्याच वेळेला तारीख किंवा वेळ देतील न देतील अशा प्रसंगी दिलेल्या प्रश्नातील हिंट्सनुसार आपल्याला तारीख आणि वेळ लिहायची आहे, किंवा बऱ्याच वेळेला इमॅजिनरी तारीख किंवा वेळ आपल्याला लिहावा लागतो. या 2 स्टेप्स नंतर तिसरी स्टेप्स असते नेम ऑफ द पर्सन हुम मेसेज इज डायरेक्टेड, म्हणजे रिसिव्हर. आता रिसिव्हर कोण आहे. आता इथं 3 कॅरेक्टर आहेत, मदर, अंबुज आणि मिस्टर रस्तोगी. यामध्ये संदेश कोणाला पाठवलेला आहे, संदेश कोणत्या माणसासाठी आहे, कोणत्या व्यक्तीसाठी आहे, त्याला म्हणायचं रिसिव्हर. अपेक्षित प्राप्तकर्ता तर कोण आहे. मग कोणासाठी संदेश आहे. आईसाठी संदेश दिलेला आहे. टेलिफोन कॉल फ्रॉम युअर मदर्स ऑफिस कोणासाठी आलेला आहे, तर आईसाठी. मग तिसऱ्या स्टेप्सला कोण येणार, तर मिसेस दीक्षित किंवा मॉम. मग आता मिसेस दीक्षित लिहायचं का मॉम लिहायचं. अंबुज म्हणजे मुलगा स्वतः आईला आपल्या हा मेसेज देणार असल्यामुळं त्या ठिकाणी मॉम हा शब्द प्रयोग येणार आहे. मिसेस दीक्षित असं येणार नाही. मग तिसऱ्या स्टेप्समध्ये आईसाठी हा मेसेज असल्यामुळं त्या ठिकाणी आपण रिसिव्हर कोण आहे, तर मॉम. तर चौथी स्टेप्स आहे मेन बॉडी ऑफ द मेसेज. द बॉडी ऑफ द मेसेज 50 शब्दात लिहायचे ते आपण पाहूया. पण तत्पूर्वी शेवटची जी स्टेप्स आहे नंबर 5 नेम ऑफ द रायटर. मग हा मेसेज कोण लिहित आहे, कोण पाठवत आहे. आईला पाठवत आहे मेसेज, पण लिहित कोण आहे हा मेसेज, अंबुज लिहित आहे. मग सगळ्यात शेवटी उत्तरामध्ये 5व्या स्टेप्समध्ये नाव कोणाचं येणार, अंबुजचं. द नेम ऑफ द रायटर. यालाच आपण काय म्हणतो, फर्स्ट रिसिव्हर ऑफ द मेसेज. द फर्स्ट रिसिव्हर, पहिल्यांदा हा संदेश कोण ऐकत आहे. टेलिफोनचं कन्व्हर्सेशन अंबुज ऐकत आहे, अंबुज दिलेला आहे. त्यामुळं ह्या फर्स्ट रिसिव्हरचं नाव शेवटी येत असतं, किंवा जो कोणी हा संदेश लिहिणार आहे त्याचं नाव या ठिकाणी येत असतं. तर अंबुज या ठिकाणी संदेश लिहित आहे आईसाठी, त्यामुळं अंबुजचं नाव आहे. आता आपल्याला मेन बॉडी लिहायची आहे 50 शब्दामध्ये.
तर मेन बॉडी लिहित असताना आपण सांगितलेलं आहे, काही पॉइंट्स सांगितलेले आहेत की पॉइंट्स टू बी रिमेंबर व्हाईल रायटिंग द मेन बॉडी. मुख्य मजकूर लिहित असताना संदेशाचा कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचेत? तर पहिला पॉइंट सांगितला होता की दिलेल्या संवादापैकी असा डायलॉग किंवा डायलॉग शोधायचे त्यामध्ये तुम्हाला मेसेज दडलेला आहे. तर इथं हॅलो दिलेला आहे, मिस्टर रस्तोगी पण हॅलो म्हणतात. परत अंबुज म्हणतो मॉम इज नॉट ॲट होम राईट नाव, आणि रस्तोगी म्हणतात इन दॅट केस कॅन यू गिव्ह हर अ मेसेज, मेसेज देता काय, हो का? तर हा डायलॉग आपल्याला पहिल्यांदा शोधायचा आहे. या डायलॉग मध्ये संपूर्ण संदेश दिलेला आहे. तर रस्तोगी म्हणतात इट इज अर्जंट, प्लीज टेल हर दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड, आस्क हर टू चेक हर मेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स, प्लीज डोंट फॉरगेट टू इन्फॉर्म हर. याच्यामध्ये काय, इट इज अर्जंट ही एक गोष्ट रस्तोगीने सांगितलेली आहे. परत म्हणतात टेल हर दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड, ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्याची मीटिंग बदललेली आहे. आणि तिसरी गोष्ट आस्क हर, त्यांना विचारा टू चेक हर मेल्स ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. तर या तीन गोष्टी सांगितल्यात, अर्जंट आहे, उद्याची मीटिंगचं टाइम टेबल बदललेलं आहे, आणि तिसरी गोष्ट चेक हर मेल, तो जो मेल पाठवलेला आहे तो चेक करण्यासाठी. तर या तीनच गोष्टीचा उल्लेख आपल्याला आपल्या संदेशामध्ये च्या मुख्य बॉडीमध्ये, मेन बॉडीमध्ये करायचा आहे. मग आता इतर संदेशामध्ये कशा प्रकारचा संदेश होईल? ज्यावेळेस आपण सुरुवातीला डेट लिहूया, नंतर टाइम लिहू, टाइम झाल्यानंतर नेम ऑफ द पर्सन हुम द मेसेज इज डायरेक्टेड हे लिहूया, आणि मुख्य मजकूर असा असेल मिस्टर रस्तोगी कॉल्ड अप, कोण कॉल केलेला आहे तर मिस्टर रस्तोगी, किंवा मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस, मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से. मग काय म्हणायचं त्यांना, दॅट द मीटिंग फिक्स्ड, याचाच वापर करायचा आपल्याला, कॉल्ड अप टू से दॅट, इथून पहा, दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड. हा जशाच तसा मजकूर घेतलेला आहे, फक्त आपण ऍड काय केलं, मिस्टर रस्तोगी कॉल्ड अप टू से दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्यूल्ड. आस्क हर टू चेक, इथं आणखीन परत आपण सांगू शकतो ही वॉन्ट्स, म्हणजे रस्तोगी वॉन्ट्स, ही वॉन्ट्स यू टू चेक हर मेल, हर मेलचा बदल काय होईल, युअर मेल. आस्क हर, जे आस्क हर आहे इथं तुम्ही लिहू शकता ही वॉन्ट्स टू आस्क यू, ही वॉन्ट्स, आस्क हरचा बदल टू आस्क यू टू चेक हर ईमेल, युअर ईमेल ॲज सून ॲज पॉसिबल फॉर द डिटेल्स. आणि परत इट इज अर्जंट म्हटलेला आहे, ही सेड, म्हणजे रस्तोगी सेड, ही सेड इट वॉज अर्जंट. तर अशा पद्धतीने आपण इनडायरेक्ट स्पीचचा वापर केलेला आहे. टू आस्क हरचा बदल आस्क यू, हर मेलचा बदल युअर मेल, आणि इट इज अर्जंटचं इट वॉज अर्जंट. अशा पद्धतीने इनडायरेक्ट स्पीचचा वापर करून ह्या डायलॉग मधून मेसेजची बॉडी तयार केली, आणि शेवटी लिहिणार कोण आहे हा मेसेज, तर अंबुज आहे, अंबुज. त्यामुळं शेवटची स्टेप्स आहे नेम ऑफ द रायटर अंबुज. तर
या उदाहरणाद्वारे आपण व्हर्च्युअल मेसेज कसा लिहायचा ते पाहिलेलं आहे. आता यापुढे तुम्ही प्रत्यक्ष उत्तर पहा आणि उत्तर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर व्हिडिओमध्ये तुमच्या समोर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. एका चौकटीमध्ये हा मेसेज लिहिलेला आहे. दिलेल्या स्टेप्स प्रमाणे या ठिकाणी पहिला मुद्दा तारीख, 14 फेब्रुवारी. दुसरा पॉइंट आहे वेळ, 3:30. तिसरा पॉइंट आहे रिसिव्हर. तर रिसिव्हर मेसेज कोणासाठी आहे तर मॉमसाठी. आणि मेन बॉडीमध्ये मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप, यांनी फोन केलेला आहे. कॉल्ड अप टू से, काय म्हणायचं त्यांना, दॅट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हॅज बीन रिशेड्युल्ड. ही वॉन्ट्स म्हणजे रस्तोगी, वॉन्ट्स यू हे मॉमसाठी आहे, wants you to check your mail as soon as possible for the details. He said it was urgent. आणि शेवटची स्टेप्स आहे, हा संदेश कोण लिहित आहे, लिहिणारा कोण आहे, रायटर ऑफ द मेसेज अंबुज. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओद्वारे व्हर्च्युअल मेसेज कसा तयार करायचा, हाऊ टू ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज हे पाहिलेलं आहे. हा भाग परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी आहे. तर याचे वेगवेगळे उदाहरणं तुम्ही अभ्यासा आणि चांगल्या प्रकारे याची तयारी करा. धन्यवाद.